नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एरिया म्हणजेच क्षेत्रफळ या घटकाचा आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण विविध आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र पाहिले। आता त्या सूत्रांचा वापर करून उदाहरणे कसे सोडवायचे ते पाहूया। पहिलं उदाहरण, व्हॉट इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज 64 सेंटीमीटर। चौरसाची परिमिती 64 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती। तर पाहूया, आपल्याला दिलेली गोष्ट काय ते आधी पाहायचं आहे। चौरसाची परिमिती किंवा आपल्याला पेरिमीटर माहित आहे, पेरिमीटर इज 64 सेंटीमीटर। तर ते सूत्र लिहून घ्यायचं आपल्याला जे आधी माहित आहे ते, म्हणजे चौरसाची परिमिती। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, हे सूत्र आपल्याला माहित आहे। किंवा पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड। या सूत्राने आपण जे माहित आहे या सूत्रामध्ये टाकूया। पेरिमीटर माहित आहे आपल्याला 64, त्यानंतर 4 आणि हा साइड माहित नाही तर जशाच तसं राहू द्या। त्यानंतर हा जो 4 आपल्याला इथे मल्टिप्लाय आहे इकडच्या बाजूला आला तर होईल डिवाइड, किंवा तिकडे गुणिले असलेला 4 इकडच्या बाजूला आणला तर भागिले होईल। मग 64 भागिले 4, 4 एक 4 उरले 2, 4 सक 24 म्हणजे 16, आणि 16 बरोबर काय आलेलं आहे साइड किंवा बाजू। चौरसाची बाजू माहित झालेली आहे। आता चौरसाच्या बाजूवरून आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो। तर पाहूया, चौरसाचं क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू जी साइड दिलेली असते तिचा स्क्वेअर करायचा आहे किंवा बाजूचा वर्ग। तर पाहूया, बाजू आता आपण काढलेली आहे 16, तिचा वर्ग जर केला तर 256, आणि आलेलं उत्तर हे क्षेत्रफळ आहे। पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जर आपण परिमिती काढली तर परिमिती किंवा पेरिमीटरचं जे एकक आहे ते जे बाजूंचं असतं तेच एकक असणार आहे, परंतु ज्यावेळेस आपण एरिया किंवा क्षेत्रफळ काढतो त्यावेळेस त्या एककाला स्क्वेअर म्हणायचं, किंवा स्क्वेअर आता सेंटीमीटर आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण म्हणूया। 256 चौरस सेमी, चौरस लिहा किंवा सेमी आहे त्याच्या डोक्यावर तुम्ही 2 लिहिला तरी त्याचा अर्थ तोच आहे, चौरस सेमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण त्याला म्हणतो। पुढचा प्रश्न पाहूया, द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली, फाइंड इट्स एरिया। त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी असेल तर क्षेत्रफळ काढा। तर सर्वप्रथम एक गोष्ट आपण पाहूया की या त्रिकोणाच्या आपल्याला दिलेल्या बाजू, मी एक कच्ची आकृती काढून घेतलेली आहे किंवा रफ फिगर म्हणूया। तर ती आहे, ही एक बाजू समजा 7 सेंटीमीटर आहे, ही 24 सेंटीमीटर आणि ही 25 सेंटीमीटर। ज्या वेळेस आपल्याला ट्रायंगलच्या 3ही साइड दिलेल्या असतील त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला की जर 3ही साइड माहीत असतील तर आपण हिरोचं सूत्र वापरायचं आहे। काय आहे हिरोचं सूत्र? तर सर्वप्रथम आपल्याला त्या ट्रायंगलची अर्धपरिमिती किंवा त्याला आपण हाफ पेरिमीटर असं म्हणूया। एस अक्षराने दाखवलं जातं, अर्धपरिमिती आपण एस अक्षराने लिहितो। मग हाफ पेरिमीटर इज इक्वल टू 7 प्लस 25 प्लस 24 आणि अपॉन 2, कारण आपण हाफ करतोय किंवा अर्धी काढतोय म्हणून पूर्ण परिमिती भागिले 2 केलेला आहे। तर पूर्ण पाहूया, 5 अधिक 4 9, 9 अधिक 7 6 किंवा 16 हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 56 भागिले 2 म्हणजेच आलेला आहे 28। अर्धपरिमिती आपण काढलेली आहे। आता आपला एरिया किंवा क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला जे सूत्र वापरायचं आहे ते पुढील प्रमाणे आहे। सर्वप्रथम एस लिहायचा, नंतर एस मायनस ए, दुसऱ्या कंसात एस मायनस बी आणि तिसऱ्या कंसात एस मायनस सी।
आता ए बी सी काय आहेत, तर समजा ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू, या तिन्ही बाजूंची लांबी म्हणजे ए बी आणि सी आहेत. तर किंमत टाकूया. एस आपण काढलेला आहे, हाफ पेरिमीटर किंवा अर्धपरिमिती तो आहे 28. त्यानंतर कंसामध्ये एस मायनस ए म्हणजे 28 मायनस 7, कोणतीही एक बाजू घ्या. नंतर एस मायनस बी, बी आहे 24, 28 मायनस 24 आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 28 मायनस सी आहे आपला 25, तर तो घेतला. पुढे पहा काय होते. 28 आहे तसाच, त्यानंतर गुणिले, कंस म्हणजे गुणिले असतो म्हणून आपण गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी केलेलं आहे. नंतर 28 गुणिले 28 वजा 7, 28 मधून जर 7 गेला तर 21, गुणिले 28 मधून 24 गेला तर 4 आणि पुन्हा गुणिले 28 मधून 25 गेला म्हणजे 3. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ज्या संख्या उरलेल्या आहेत यांची आपण फोड करूया किंवा यांचे फॅक्टर्स शोधू. तर 28 आपण कसा लिहू शकतो, 7 गुणिले 4, 7 4 जा 28. नंतर हा 21 ला सुद्धा आपण 7 3 जा 21 लिहू शकतो. हा 4 आहे, हा आपण 2 2 जा 4 आणि हा 3 जसाचा तसा आपण लिहून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुढे. आता जे 2 वेळा आलेले आहेत, 2 वेळा आले म्हणजे समजा 7 2 टाइम आलेला आहे, तर 7 7 जा 49 आणि 49 स्क्वेअर रूटमध्ये आहे. त्याचं जर आपण रूटमध्ये आहे, जर आपण त्याचं स्क्वेअर रूट केलं तर 49 हे लक्षात येईल तुम्हाला. 49 स्क्वेअर रूटमध्ये आहे तर बाहेर आपण लिहितो 7. तसंच आता 7 2 टाइम आलेला आहे म्हणजेच तो 49 आहे, म्हणून बाहेर आल्यानंतर झाला 7. पुन्हा हा 4 आहे समजा आणि हा 2 2 जा 4 म्हणजेच 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16, तर तो सुद्धा बाहेर आल्यावर झाला 4. आणि पुन्हा 3 हा 2 टाइम आलेला आहे म्हणजेच तो सुद्धा 3 3 जा 9 आहे, तर तो बाहेर आल्यावर होईल 3. अशा प्रकारे आपण त्याचं रूट काढलेलं आहे. तर ते काय आलेलं आहे, 4 किंवा 7 चौक 28, 28 गुणिले 3, 3 8 24, 7 2, 3 2 6 आणि 2 8, तर 84. आता हे 84 काय असतील, आपण काय काढलेलं आहे, एरिया किंवा क्षेत्रफळ, म्हणून याला जे एकक आहे ते चौरस असणार आहे किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. बाजू ज्या होत्या त्या सेमीमध्ये होत्या म्हणून आपलं जे उत्तर आहे ते चौरस सेमी असेल. आपण त्याला सेमी वर्ग या पद्धतीने लिहू शकता किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. हाऊ मच percent does the area of a square increase on increasing its side by 10%? चौरसाची बाजू 10% वाढवली असता क्षेत्रफळ किती टक्के वाढेल. आता या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाची बाजू माहीत नाही. अशा वेळेस आपण चौरसाची बाजू मानायची आहे. सपोज किंवा समजा चौरसाची बाजू मी 10 मांडली. चौरसाची बाजू किंवा साईड जी आहे, साईड ऑफ अ स्क्वेअर मी काय मानून घेतलेले 10. आता याचं जे एकक आहे ते माहीत नसतं म्हणून आपण फक्त एकक लिहूया. एकक किंवा त्याला युनिट म्हणा. सपोज द साईड ऑफ अ स्क्वेअर इज 10 युनिट. तर त्याचा एरिया काय होणार आहे, आपल्याला एरियाचं फॉर्म्युला जो आहे तो माहीत आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 10चा स्क्वेअर, तर तो होणार आहे 100. सुरुवातीला आपण बाजू 10 एकक जर मानली तर त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 100 एकक. आता मी जे पुढचं आपल्याला सांगितलेलं आहे, काय केलेलं आहे, 10% वाढवली बाजू 10% वाढवली तर न्यू साईड किंवा नवीन जी बाजू आहे चौरसाची नवीन बाजू काय येईल, तर ही आधीची 10 आणि प्लस 10% याच्या वाढवायची म्हणजे 10च्या 10% आपण इन्क्रीज करायचे आहे. तर किती होतं पाहूया. 0 0 कट जर केले तर 10 आणि हा प्लस 1 1 जा 1 म्हणजेच 10 आणि 1 11. नवीन जी बाजू आहे ती झालेली आहे 11 युनिट किंवा 11 एकक. आता याच्यावरून आपण याचं जर का एरिया काढला तर तो एरिया किती येतो पाहूया. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे
बाजूचा वर्ग म्हणजे 11चा या ठिकाणी स्क्वेअर, तर तो येतोय 121. सुरुवातीला जे होतं एरिया तो होता 100, आता झालेला आहे 121, म्हणजे यांच्यातला जो डिफरन्स आहे तो आहे 21. आणि हा जो डिफरन्स आहे तो कितीला आहे तर 100ला किंवा 100लाच हा डिफरन्स आहे. म्हणून मी सहज सांगू शकतो की जे क्षेत्रफळ आहे ते 21% वाढणार आहे. जर बाजू आपण 10% वाढवली तर क्षेत्रफळ 21% वाढेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर बाजू आपल्याला दिलेली नाही तर आपण बाजू 10 एकक मानली मी, तर त्याचं क्षेत्रफळ काय होईल 100 चौरस एकक किंवा 100 चौरस एकक. नंतर न्यू साईड जे आहे किंवा नवीन बाजू काय असणार आहे तर सुरुवातीची बाजू काय केलेली आहे 10% इन्क्रीज केली किंवा वाढवली, म्हणजे ह्या 10च्या 10% वाढवली तर 10च्या 10% म्हणजे किती येतं तर 1, म्हणजेच नवीन बाजू किती झालेली आहे आपली 11. तर नवीन बाजू घेऊन आपण जर क्षेत्रफळ काढलं एरिया ऑफ अ स्क्वेअर तर तो येतो बाजूचा वर्ग, म्हणजे 11चा वर्ग येतो 121. आता हे जुनं क्षेत्रफळ आहे आपलं, हे नवीन क्षेत्रफळ, या दोघांमधला जर डिफरन्स काढला तर तो आहे 21. आणि हा 21 जो डिफरन्स आहे हा कितीला आहे तर 100लाच आहे. या उदाहरणामध्ये 100ला 21 वाढली, म्हणजेच तुम्हाला माहित आहे 100ला 21 याचा अर्थ 21%. 21% इन्क्रीज होणार आहे एरिया. The sum of the length and breadth of a rectangle is 8 cm and the difference is 2 cm. What is its area? आयताची लांबी आणि रुंदीची बेरीज 8 सेमी व लांबी व रुंदीमधील फरक 2 सेमी असल्यास आयताचे क्षेत्रफळ काढा. तर सर्वप्रथम आपल्याला आयताची लांबी जी आहे तिला आपण म्हणतो किंवा लेंथसाठी आपण L वापरतो आणि ब्रेथसाठी B. लांबीसाठी आपण वापरणार आहोत L आणि रुंदीसाठी B. म्हणून पहिल्या वाक्यावरून द सम ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर. L प्लस B इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे, किंवा आयताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज 8 सेमी दिलेली आहे ती मी लिहून घेतलं. दुसरं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो 2 सेंटीमीटर आहे. डिफरन्स म्हणजेच त्यांची वजाबाकी, दोघांमधला फरक किती दिलेला आहे 2 सेंटीमीटर. या दोन वाक्यांवरून किंवा या दोन विधानांवरून आपल्याला काय लिहिता येतं पाहूया. जर मी या दोन विधानांची बेरीज केली तर L प्लस L 2L, नंतर एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे आपण कट किंवा त्यांची जी बेरीज आहे ती येणार आहे 0. लक्षात घ्या, एकच संख्या एकदा प्लस आणि एकदा मायनस असेल तर त्याचं आन्सर येतं 0. L प्लस L आलेला आहे 2L. इकडे काय आलं पाहूया, 8 अधिक 2 10 सेंटीमीटर. 2L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आपल्याला L ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हा 2 जो आहे मल्टिप्लाय आहे तिकडच्या बाजूला गेला तर डिवाइड होईल, मग 2 5 जा 10, याचा अर्थ L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता पुन्हा एकदा L आपल्याला माहीत झालेला आहे. पहिलं विधान घेतो मी, L प्लस B इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यामध्ये L ची जी व्हॅल्यू होती टाकली 5 प्लस B इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यानंतर B काढायचा आहे म्हणून हा जो 5 आहे प्लस आहे तिकडच्या बाजूला होईल मायनस, म्हणजे 8 मायनस 5, तर B इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आपल्याला जर मी हा रेक्टँगल काढून घेतला तर या रेक्टँगलच्या संदर्भात तुम्हाला L मिळाला 5 आणि जो B आहे किंवा लांबी मिळालेली आहे 5 आणि रुंदी जी आहे मिळाली 3, तर आपल्याला याचा एरिया विचारलेला आहे. तर सूत्र आपल्याला माहीत आहे, एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू B. ही लांबी गुणिले रुंदी हे त्याचं सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. किंमत जर आपण त्याच्यात टाकली 5 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15, आणि ह्या बाजूच्या होत्या त्या सेमी होत्या म्हणून आपलं जे उत्तर आलेलं असणार आहे ते असणार आहे चौरस सेमी, किंवा आपण त्याला सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहू शकतो. द साइड ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती. इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोण म्हणजे
ज्याच्या तीनही बाजू समान मापाच्या असतात. तीनही बाजू समान मापाच्या असतात आणि त्या बाजूचं जे मेजर आहे किंवा लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. याचा अर्थ तीनही बाजू किती आहेत तर 12 सेंटीमीटर किंवा 12 सेमी असणार आहेत. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू साईड स्क्वेअर किंवा साईडचा जो आहे तो स्क्वेअर करायचा आहे. तर पाहूया काय होतं. वर्गमुळात 3/4 गुणिले जी साईड आहे ती आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर, म्हणून 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 असं 2 वेळा लिहिलं तरी चालेल. 4 × 4 4 × 12. पुढे पाहूया 12 × 36 आणि वर्गमुळात 3. आता यामध्ये एक लक्षात घ्यायचं, वर्गमुळात 3 गुणिले 36 ज्यावेळेस तुम्हाला असं उत्तर मिळतंय त्यावेळेस हा 36 पुढे लिहायचा आहे आणि हा वर्गमुळात 3 नंतर 36 वर्गमुळात 3 आणि बाजू होती सेंटीमीटर, म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते स्क्वेअर सेंटीमीटर. त्याला आपण चौरस सेमी असंही लिहितो. मी पुन्हा पुन्हा का सांगतो याला चौरस सेमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, तर पर्यायामध्ये हेच उत्तर असू शकतं आणि ते जर सेमीमध्ये असेल तर ते आपलं उत्तर नाही, कारण आपण क्षेत्रफळ काढलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ किंवा एरिया काढतो त्यावेळेस जे आपलं उत्तराचं एकक असतं ते चौरस किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर या पद्धतीने असणार आहे. इन द फिगर O is the center of 2 concentric circles. Length OA is equal to 14 centimeter. Length OB is equal to 21 centimeter. Find the area of the shaded region. आता या ठिकाणी दोन आपल्याला एकामध्ये एक काढलेले वर्तुळ दिसत आहे. त्यांचा जो केंद्र आहे तो O आहे. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या OA आहे, दुसऱ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे किंवा रेडियस आहे ती OB आहे आणि ह्या दोन्ही त्रिज्या आपल्याला माहित आहेत. OA दिलेले आहे 14 सेंटीमीटर आणि OB दिलेला आहे 21 सेंटीमीटर. तर हा जो शेडेड पोर्शन आहे किंवा छायांकित भाग म्हणूया किंवा रंगवलेला भाग आहे याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर साधी सरळ गोष्ट आहे. जर आपण थोडा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, जर आपण मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं, या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वजा केलं किंवा काढून घेतलं तर काय उरणार आहे, हा रंगवलेला भाग किंवा रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ उरणार आहे. तर पाहूया, मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तिला मी R1 असं नाव देतो. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या तिला आपण म्हणूया R1. किती आहे तर 21 सेंटीमीटर आहे. आणि लहान वर्तुळाची जी त्रिज्या आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या तिला आपण म्हणूया R2. ती दिलेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. तर एक गोष्ट पाहूया, मोठ्या आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ किंवा शेडेड रिजन, एरिया ऑफ शेडेड रिजन छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे पाय R. आता मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तिला आपण R1 मानलेलं आहे, म्हणून पाय R1 स्क्वेअर आणि त्याच्यातनं वजा करायचं आहे आपल्याला लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ, ते आहे पाय R2 स्क्वेअर. आता या ठिकाणी एक गोष्ट अजून तुम्ही जर लक्षात आलं तर दोघांमध्ये आपल्याला पाय हा कॉमन आहे, तो बाजूला काढला तर राहील फक्त R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. किमती टाकूया. पायची जी किंमत आहे ती आहे 22/7. त्यानंतर R1 आपल्याला माहित आहे तो आहे 21
मायनस R2 आहे 14, यांचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या 22/7 कंसात 21चा वर्ग 441 वजा 14चा वर्ग आहे 196, पुढे 22/7 गुणिले या दोघांचे आपण वजाबाकी करूया म्हणजे 441 वजा 196, 11 मधून 6 गेले 5 हातच्या परत, 14 मधून 10 गेले तर 4 हातच्या परत, 245. आता या 7ने आपण या 245ला भाग देऊया, 7 1 7, 7 त्रिक 21, उरले 3 आणि 7 5 35. काय काय उरलेलं आहे तर 22 गुणिले 35 एवढं उरलेलं आहे. हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर यामध्ये तुम्ही एक करू शकता, शॉर्टकट अजून जर करायचा असेल तुम्हाला तर यामध्ये एका संख्येची निमपट केली म्हणजे हाफ केला आणि एक संख्या डबल केली तर त्याचंही आन्सर तेच येतं जे यांचं येणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय केलं आहे, 22चा हाफ केलं आणि 35चा डबल केलं तर यांचा सुद्धा गुणाकार तोच येणार आहे म्हणजे 11 7 जा 11 7 77 हा 0 तर 770. आणि हे काय आहे तर क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस सेमी असं आपलं उत्तर असेल. 770 चौरस सेमी. या ठिकाणी जर तुम्ही 22 गुणिले 35 कराल तर तुम्हाला कदाचित वेळ लागू शकतो, परंतु जर आपण हे पाहायचं आहे की कुठे आपला वेळ वाचेल त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे क्लुप्त्या वापरू शकता की एक संख्या निम्मी केली आणि एक डबल केली तर त्यांचं गुणाकारही तोच येणार आहे. म्हणून मी 22च्या निम्मी केले 11, 35चे दुप्पट केले 70 झाले आणि या दोघांचा गुणाकार करणं सोपं झालं. 11 7 77 हा 0 ठेवला तर उत्तर आलेलं आहे 770 चौरस सेमी. अशा प्रकारे वर्तुळाच्या संदर्भातला जर प्रश्न आला तर तुम्ही हे सूत्र वापरा, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 20 सेंटीमीटर टू दॅट ऑफ द एरिया ऑफ अ स्क्वेअर विथ डायगोनल 20 सेंटीमीटर. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. सर्वप्रथम आपण एक लक्षात घेऊया की या ठिकाणी दोनही स्क्वेअर आहेत. पहिला स्क्वेअर आहे की ज्याची बाजू आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर आणि एक दुसरा स्क्वेअर आहे की ज्याचा आपल्याला काय दिलेला आहे डायगोनल. हा डायगोनल आहे 20 सेंटीमीटर. तर आपण ह्या दोघांचा आपण एरिया काढू शकतो. तर त्यासाठी जे फॉर्म्युला आहेत ते पाहूया. एरिया ऑफ अ स्क्वेअर, पहिला एक फॉर्म्युला एरिया ऑफ अ स्क्वेअर साइड स्क्वेअर आणि दुसरा आपण एक फॉर्म्युला वापरतो जर आपल्याला डायगोनल माहित असेल तर डायगोनल स्क्वेअर अपॉन 2 हा एक फॉर्म्युला आपण वापरत असतो. आता पाहूया पहिला जो चौरस आहे त्याच्या संदर्भात किंवा सूत्र पुन्हा एकदा लिहितो मी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग हे तर आपण वापरतोच, परंतु जर आपल्याला कर्ण माहित असेल तर कर्णवरूनही आपण त्याचं क्षेत्रफळ काढतो. कर्ण वर्ग छेद 2 हे सूत्र आपण वापरायचं आहे. तर पहिला पाहूया, 2 भाग करतो. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग, त्याची बाजू दिलेली आहे आपल्याला 20 सेमी म्हणून 20चा वर्ग. तर 20चा वर्ग असतो 2चा वर्ग 4 आणि शून्याबद्दल आपण लिहितो 2 शून्य म्हणजे 400 आणि हे आहे चौरस सेमी किंवा त्याला आपण लिहूया सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर. तर दुसरं जे आहे तो आहे दुसरा चौरस आहे त्याचा कर्ण 20 आहे म्हणून 20चा वर्ग छेद 2 बरोबर 20चा वर्ग येतो 400 छेद 2 बरोबर 200 स्क्वेअर सेंटीमीटर. आता दोघांची जर तुलना केली तुम्ही तर आपल्याला विचारलेलं काय आहे, कोणाचं कोणाशी गुणोत्तर. तर स्क्वेअर विथ साइड 20 सेंटीमीटर 2च्या नंतर जो आलेला आहे तो खाली लिहायचा. म्हणजेच आपल्याला हे जे आहे खाली लिहायचं आहे 200 आणि वरती लिहायचं या पहिल्याचं क्षेत्रफळ 400. तर या किती पट आहे किंवा यांच्यात जर आपल्याला संबंध ठरवायचा आहे किंवा गुणोत्तर काढायचा आहे, यांचा रेशो काढायचा आहे, तर आपण
2च्या नंतर आलेली जी संख्या आहे किंवा ज्याच्या म्हटलेलं आहे ती संख्या खाली लिहायची आणि दुसरी जी आहे ती वरती. तर पाहूया 0 2 खालचे कट वरचे 2 शून्य कट. बे क बे, बे दुने 4, याचा अर्थ 2 पट किंवा 2 टाइम्स. आन्सर जे असणार आहे आपलं ते 2 टाइम्स किंवा 2 पट असं असणार आहे. फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. आकृतीतील माहितीवरून छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता आकृतीत काय माहिती दिलेली आहे तर आकृतीमध्ये आयत आहे, त्या आयताची रुंदी किंवा ब्रेथ आपल्याला दिलेली आहे 20 मीटर, जी लेंथ आहे ती आहे 30 मीटर. आता त्यामध्ये मधून असा एक भाग काढलेला आहे शेडेड, त्याचा आपल्याला एरिया विचारलेला आहे. तर पाहूया, सर्वप्रथम मी या एरियाचं क्षेत्रफळ काढतो. इथून या पद्धतीने आता मी जो दाखवतोय त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. जी त्याची ब्रेथ येणार आहे ती 2 मीटर आहे आणि लेंथ जी असणार आहे ती या आयताची जी लेंथ आहे तीच याची असणार आहे, कारण आयताच्याच बाजूच्या समांतर आहेत त्या, आणि म्हणून लेंथ 30 आणि ब्रेथ 2. म्हणून जो आडवा पोर्शन आहे मी याचं एरिया काढतोय की याची लेंथ 30 मीटर आणि ब्रेथ जी आहे ती 2 मीटर. मग 30 × 2 30 दुने 60 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. आता जो उभा पोर्शन आहे त्याचं पाहूया. उभ्या भागाचं जर आपण क्षेत्रफळ काढायला घेतलं तर या उभ्या भागाचं क्षेत्रफळ याच्यामध्ये पाहूया, याची लेंथ जी आहे ती आहे 20 मीटर आणि जी याची ब्रेथ येणार आहे ती आहे 2 मीटर. तर याचं सुद्धा आपण एरिया काढला तर तो येईल 20 × 2 20 दुने 40 स्क्वेअर मीटर. आता या दोघांचं जर निरीक्षण केलं तर ज्यावेळेस मी हा पोर्शन काढला आणि हा काढला त्यावेळेस हा मधला जो भाग आहे हा रिपीट झालेला आहे. हा मी जो डार्क करतोय हा जो पोर्शन आहे हा रिपीट झाला आहे. आडवा क्षेत्रफळ काढताना आणि उभे क्षेत्रफळ काढताना सुद्धा हा पोर्शन आलेला आहे. मग आता या दोघांच्या आधी बेरीज करून घेतो. 60 + 40 बरोबर ते आलेलं आहे 100 स्क्वेअर मीटर. परंतु हा जो मधला पोर्शन आहे हा आपल्याला मायनस करावा लागेल, कारण 2 वेळा आलेला आहे. मग याचं क्षेत्रफळ किती किंवा याचा एरिया काढायचा आहे तर आपण पाहूया. याची जी साईड आहे ही 2 सेंटीमीटर आहे या बाजूने पाहिलं तर, आणि इथून जर पाहिलं तर ही पण 2 आहे. याचा अर्थ हा जो एरिया आहे हा मधला हा एक स्क्वेअर आहे, आणि स्क्वेअर याचा एरिया किंवा याचं क्षेत्रफळ एका चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे बाजू वर्ग, आणि त्याची बाजू आहे 2 मीटर. म्हणून त्याचा जर वर्ग केला आपण तर 2चा वर्ग 4 आणि मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर म्हणतो, चौरस मीटर आहे. आता हा जर वजा केला तर आपला आन्सर येणार आहे 96 स्क्वेअर मीटर किंवा 96 चौरस मीटर. हे येणार आहे त्या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ. लक्षात घ्यायचं आहे, जो डबल आलेला पोर्शन आहे तो आपल्याला त्याच्यातून मायनस करायचा आहे. याचं आपण लांबी रुंदी कशी ठरवली तर हा जर 2 आहे तर हा जो पट्टा आहे तो इथून तिथून प्रत्येक ठिकाणी 2 मीटरच असणार आहे, आणि हा जो पट्टा आहे हा सुद्धा 2 मीटर आहे. म्हणजे याचा अर्थ 2 × 2 हा जो आहे हा एक त्या ठिकाणी चौरस तयार झालेला आहे. त्याचं क्षेत्रफळ येईल 2चा वर्ग बरोबर 4 स्क्वेअर मीटर. दोन्ही पट्ट्यांचं क्षेत्रफळ होतं 100 स्क्वेअर मीटर. त्याच्यातनं हा डबल आलेला मायनस केला 4 तर राहिलं 96 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे आपण छायांकित भागाचं क्षेत्रफळ 96 चौरस मीटर आहे असं लिहू शकतो. या पाठामध्ये बरेचसे उदाहरणं आहेत. व्हिडिओची साईज मोठी होत असल्याने काही उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं मागील जर भाग पाहिला नसेल तो आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.